विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, समाजसुधारक या टॉपिकवर ऑलरेडी आपण दोन व्हिडिओ घेऊन आलो आहोत. या सिरीजमधील हा तिसरा व्हिडिओ असणार आहे. लक्षात घ्या, पहिल्या दोन व्हिडिओमध्ये आपण प्रश्न कव्हर केले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण थेरी पार्ट आणि काही वन लाईनर प्रश्न विद्यार्थ्यांनो बघणार आहोत. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत मन लावून बघा. लक्षात घ्या, एकदा व्हिडिओ फुल बघून घ्या, त्यानंतर परत एकदा व्हिडिओ बघा आणि त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो आपण नोट्स मेकिंग करू शकतात. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिल्यांदा काय बघणार आहोत तर संत समाजसुधारक आणि त्यांचे जन्मठिकाण बघणार आहोत. लक्षात घ्या, खूप वेळेस काय होतं की संत देतात आणि त्यांचं जन्मठिकाण विद्यार्थ्यांना ओळखतात. तर विद्यार्थ्यांनो बघून घ्या, समाजसुधारक आहे संत ज्ञानेश्वर यांचं जन्मठिकाण आहेत आपेगाव औरंगाबाद. त्यानंतर संत एकनाथांचं आहे पैठण औरंगाबाद. समर्थ रामदास जांब जालना. संत नामदेव नरसी हिंगोली. त्यानंतर जनाबाई गंगाखेड परभणी. निवृत्तीनाथ मुक्ताबाई आपेगाव औरंगाबाद. त्यानंतर संत तुकाराम देहू पुणे. तुकडोजी महाराज यावली अमरावती. त्यानंतर सेनापती बापट पारनेर अहमदनगर. त्यानंतर गाडगे महाराज शेंडगाव अमरावती. जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे मुंबईजवळ मुरबाड. महर्षी वीरा शिंदे जमखिंडी कर्नाटक. बाळशास्त्री जांभेकर पोंभुर्ले रत्नागिरी. शाहू महाराज कोल्हापूर. गोपाळ हरी देशमुख पुणे. रधू कर्वे मुरुड रायगड. त्यानंतर डॉक्टर भाऊदाजी लाड मांजरी गोवा. विदा सावरकर भगूर नाशिक. महात्मा फुले पुणे. त्यानंतर विनोबा भावे गागोदे रायगड. सावित्रीबाई फुले नायगाव सातारा. कर्मवीर भाऊराव पाटील कुंभोज कोल्हापूर. त्यानंतर न्यायमूर्ती रानडे निफाड नाशिक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महू मध्य प्रदेश. विष्णू शास्त्री पंडित सातारा. सार्वजनिक काका सातारा. भाऊ महाजन कुंटे पेन रायगड. विष्णू बुवा ब्रह्मचारी शिरवली रायगड. गोग आगरकर टेंबू सातारा. डॉक्टर पंजाबराव देशमुख पापळ अमरावती. त्यानंतर लोकमान्य टिळक रत्नागिरी. क्रांतिसिंह नाना पाटील बहे बोरगाव. डॉक्टर राघव भंडारकर मालवण सिंधुदुर्ग. बेहरामजी मलबारी बडोदा गुजरात. त्यानंतर पंडिता रमाबाई गंगामुळी कर्नाटक. महर्षी धोंडो केशव कर्वे शिरवली रत्नागिरी. त्यानंतर गोपाळ कृष्ण गोखले कोतुळूक रत्नागिरी. साने गुरुजी पालगड रत्नागिरी. त्यानंतर समाधीस्थळ विद्यार्थी मित्रांनो बघायचं आहे संत समाजसुधारक यांचं समाधीस्थळ किंवा मृत्यू ठिकाण बघणार आहोत. संत ज्ञानेश्वरांनी समाधी कुठे घेतली आहे तर आळंदी पुणे. संत नामदेव पंढरपूर सोलापूर. संत सोपानदेव सासवड जिल्हा पुणे. संत एकनाथ पैठण औरंगाबाद. संत समर्थ रामदास सज्जनगड सातारा. संत गोरा कुंभार तेर उस्मानाबाद. संत तुकडोजी महाराज मोझरी अमरावती. दामाजी पंत मंगळवेढा सोलापूर. संत चोखामेळा पंढरपूर सोलापूर. साईबाबा शिर्डी अहमदनगर. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट सोलापूर. गजानन महाराज शेगाव बुलढाणा. संत निवृत्तीनाथ त्र्यंबक नाशिक आणि संत गाडगेबाबा अमरावती. असं विद्यार्थी मित्रांनो आहे. परत एकदा तुम्ही व्हिडिओ वॉच करू शकता. डबल जर वॉच केला तर या गोष्टी कायमस्वरूपी लक्षात राहण्यास मदत होईल. तर विद्यार्थ्यांनो आपण आता थेरी पार्ट बघणार आहोत. संत ज्ञानेश्वर लक्षात घ्या, यांचा कार्यकाळ आहे इसवी सन 1275 तर इसवी सन 1296. लक्षात घ्या, ज्ञानेश्वरांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव या ठिकाणी झालेला आहे. त्यांनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेत लिहिला. ज्ञानेश्वरीचे भगवद्गीतेप्रमाणे 18 अध्याय असून ओवी संख्या 9000 आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद महाराजांनी लिहून घेतली. ज्ञानेश्वरांनी वारकरी चळवळीचा भागवत धर्माचा पाया घातला तर त्यावर कळ चढवण्याचे काम तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या 21व्या वर्षी पुण्यातील इंद्रायणी नदीच्या काठावरील आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. त्यांनी लिहिलेले ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरांचे अमृतानुभव, चांगदेव 65 आणि हरिपाठ. नेक्स्ट संत नामदेव लक्षात घ्या, इसवी सन 1270 तर इसवी सन 1350 हा त्यांचा कार्यकाळ आहे. संत नामदेवांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील नरसी बामणी या गावी झाला. काहींच्या मते त्यांचा जन्म पंढरपूर येथे झाल्याचे सुद्धा आढळून आले आहेत. संत नामदेवांचे पूर्ण नाव नामदेव दामशेठ शिंपे आहेत. संत नामदेवांचे आध्यात्मिक गुरु संत विसोबा खेचर हे आहेत. त्यांनी काही काळ पंजाबमध्ये वास्तव्य केले असून पंजाबात आजही नामदेवांची देवळे आढळतात. त्यांनी लिहिलेल्या हिंदी ओव्या शिखांच्या ग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत. संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त आहेत. संत ज्ञानेश्वरांचे समकालीन चरित्रकार म्हणून नामदेवांचा गौरव केला जातो. नेक्स्ट संत एकनाथ इसवी सन 1504 ते इसवी सन 1599. संत एकनाथांचा जन्म आणि निधन औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे झालेले आहे. संत एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी हे होते. त्यांनी चतुशुल्की भागवत, एकनाथ भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण ही ग्रंथ लिहिलेले आहेत.
एकनाथांनी ज्ञानेश्वरीतील अशुद्ध पाठांची चिकित्सा करून ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. त्यांनी अभंग, गवळणी, भारुडे इत्यादी साहित्य प्रकारही लिहिले आहेत. मराठी भाषा संस्कृतपेक्षा कमी नाही हे सांगताना ते म्हणतात, संस्कृतवाणी देवी केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली. त्यानंतर संत तुकाराम इसवी सन 1608 ते 1649. संत तुकाराम यांचे पूर्ण नाव तुकाराम बोलोबा आंबिले हे होते. तुकारामाचे वाडवडील लोकांना कर्ज देत, पण तुकारामाने आपल्या वाटणीची कर्ज रोखे इंद्रायणीमध्ये बुडवली आणि अनेकांना कर्जमुक्त केलेला आहेत. संत तुकारामांच्या महत्त्वाच्या काव्यपंक्ती आहेत. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, एकमेकांस साह्य करू अवघे धरू सुपंत, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. त्यानंतर संत रामदासांविषयी माहिती बघूयात. इसवी सन 1608 ते इसवी सन 1681 हा त्यांचा कार्यकाल आहे. संत किंवा समर्थ रामदास यांचा जन्म जालना जिल्ह्यातील जांब या गावी झालेला आहे. त्यांचे मूळ नाव नारायण सुराजी ठोसर असे होते, पण ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले. त्यांचा दासबोध हा प्रसिद्ध ग्रंथ आहे. बलोपासनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे हा संदेश त्यांनी लोकांना दिलेला आहे. त्यांच्या महत्त्वाच्या काव्यपंक्ती आहेत. मराठा तेतुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप. संत रामदासांचे सातारा जिल्ह्यातील सज्जनगड या ठिकाणी निधन झाले, तेथे त्यांची समाधी आहेत. त्यानंतर जगन्नाथ शंकर सेठ 1803 ते 1865 हा त्यांचा कार्यकाळ आहेत. तर लक्षात घ्या, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची त्यांनी स्थापना केली आहेत. मुंबईत मुलींची पहिली शाळा देखील स्थापन केली आहेत. दादाभाई नौरोजी यांच्या सहकार्याने 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली आहे. मुंबई इलाख्याच्या कायदेमंडळाची सदस्य होणारी पहिली भारतीय व्यक्ती आहेत. मुंबईचे शिल्पकार, मुंबईचे अनभिषिक्त सम्राट अशी त्यांची ओळख आहे. त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर यांविषयी माहिती बघूयात. लक्षात घ्या, 1810 ते 1846 हा त्यांचा कार्यकाळ आहे. 1832 मध्ये दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक त्यांनी सुरू केले. विज्ञानाचा प्रचार करण्यासाठी दिग्दर्शन नावाचे मराठी मासिक देखील सुरू केलं आहे. आधुनिक महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक, मराठी वृत्तपत्रांचे जनक, पहिले इतिहास संशोधक अशा विविध संबोधनांनी त्यांचा गौरव केला जातो. त्यांनी शून्यलब्धी हे पुस्तक मराठी भाषेत लिहिले. 6 जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिन हा पत्रकार दिन म्हणून देखील साजरा केला जातो. त्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर 1814 ते 1882. सुरत येथे मानवधर्म सभा स्थापन करून या सभेच्या प्रचारासाठी धर्मविवेचन हा ग्रंथ लिहिला. मुंबई येथे परमहंस सभा स्थापन करून या सभेच्या प्रचारासाठी पारमहंसिक ब्राह्मधर्म हा काव्य ग्रंथ लिहिला. त्यांनी मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदा पांडुरंगे नावाची टीका लिहून आधुनिक समीक्षेचा पाया घातला आहे. हे महाराष्ट्रातील पहिले धर्मसुधारक म्हणून ओळखले जातात. मराठी भाषेचे व्याकरण लिहून मराठी भाषेचे पाणिनी हा बहुमान देखील त्यांनी मिळवलेला आहे. त्यानंतर गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी 1823 ते 1992 हा कार्यकाळ आहे. तर लक्षात घ्या, भाऊ महाजन यांच्या प्रभाकर साप्ताहिकातून शतपत्रे त्यांनी लिहिलेली आहेत. तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 1882 पाहिजे. सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर लोकहितवादी हे मासिक सुरू केले. महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचे आद्य प्रवर्तक म्हणून त्यांना संबोधले जाते. त्यांनी वाचनालयाची चळवळ महाराष्ट्रात सुरू केलेली होती. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले व्हेरी इम्पॉर्टंट 1827 ते 1890. त्यांच्या घराण्याचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कडगुण व मूळ उपनाव गोहरे असे होते. त्यांनी लहुजी बुवा मांग या व्यक्तीकडून दांडपट्टा, नेमबाज वगैरेंचे शिक्षण घेतले. महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा पुण्यात 1848 मध्ये सुरू केली. या शाळेवर शिकविणाऱ्या सावित्रीबाई फुले पहिल्या भारतीय शिक्षिका व मुख्याध्यापिका होत. त्यांनी अस्पृश्यांसाठी पुण्यातील वेताळ पेठेत एक शाळा सुरू केली. तसेच महार मांग इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी या नावाची संस्था देखील स्थापन केली. त्यांनी अस्पृश्यांसाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला केला. त्या काळी विधवांची सक्तीने केशवपण, डोक्यावरील संपूर्ण केस काढणे केले जाई. या प्रथेविरुद्ध महात्मा फुले यांनी नाभिकांचा केस न कापण्याचं आवाहन करून त्यांचा संप घडवून आणला. त्यांनी पुण्यात बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. या गृहातील काशीबाई विधवेचा यशवंत नावाचा मुलगा देखील दत्तक घेतला होता. 1873 रोजी त्यांनी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 1848 मध्ये पहिली शाळा काढली आणि 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. दिनबंधू हे वृत्तपत्र सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. महात्मा फुले यांनी ईश्वराला निर्मिक असे म्हटले आहे. त्यांनी रायगडावर शिवरायांच्या समाधीचे जीर्णोद्धार केला व शिवरायांवर पोवाडा देखील लिहिलेला आहे.
दुष्काळ पीडितांना मदत, जुन्नर पुणे भागातील शेतकऱ्यांच्या लढ्यात सहभाग, मुंबई गिरणी कामगारांची संघटना स्थापन करण्यास सहभागी अशी विविध कामे केली आहेत. त्यांची पुस्तके आहेत तृतीय रत्न, छत्रपती शिवाजीराजे यांचा पोवाडा, ब्राह्मणांची कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा सूड, सार्वजनिक सत्यधर्म इत्यादी पुस्तके आहेत. महात्मा फुले यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ युनायटेड स्टेट्समधील लोकांना अर्पण केला आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली या पंक्ती शेतकऱ्यांचा सूड या पुस्तकातील आहे. महात्मा फुले यांच्या ब्राह्मणांची कसब या ग्रंथाला बाबा पदमनजी यांची प्रस्तावना आहे. त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असे देखील ओळखले जात. ज्योतिबा फुले यांना 1888 मध्ये जनतेने महात्मा ही पदवी दिली. त्यासाठी राव बहादूर वडेकर यांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर विष्णुशास्त्री पंडित 1827 ते 1876. इंदुप्रकाश या साप्ताहिकाचे ते संपादक आहेत. त्यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची स्थापना केली. त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह या बंगाली ग्रंथाचा मराठी अनुवाद केला आहे. त्यांनी एका विधवेशी देखील विवाह केलेला आहे. त्यानंतर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे 1842 ते 1901 औद्योगिक परिषद सामाजिक परिषद स्थापना केली. त्यांनी डेक्कन सभा स्थापन केली. त्यांनी मराठी ग्रंथोत्तेजक मंडळाची देखील संस्था स्थापन केली आहे. त्यांची पुस्तके आहेत मराठी सत्तेचा उदय आणि एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स. त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर 1856 ते 1895. तर लक्षात घ्या, चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी 1880 साली पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. टिळक व आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. पुढे त्यांनी फर्ग्युसन कॉलेज काढले. ते काही काळ फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य देखील होते. आगरकर केसरीचे पहिले संपादक होते. त्यांनी केसरी या वृत्तपत्राचे संपादकत्व सोडल्यानंतर सुधारक हे नवीन वृत्तपत्र सुरू केले. बुद्धी, प्रामाण्यवाद व व्यक्ती स्वातंत्र्य ही आगरकरांची विचारसरणी होती. त्यांची पुस्तके आहेत डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस, विकार विलसित, वाक्य मीमांसा आणि वाक्याचे पृथक्करण. त्यानंतर विकार विलसित हे पुस्तक शेक्सपियरचे हॅम्लेट या नाटकाचे मराठीत भाषांतर आहेत. इष्ट असेल तर बोलणार, साध्य असेल ते करणार हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. त्यानंतर लोकमान्य टिळक 1856 ते 1920. 1881 साली मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र तसेच केसरी हे मराठी अशी 2 वृत्तपत्रे वर्तमानपत्रे सुरू केली. गणपती उत्सव व शिवजयंती उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्याची परंपरा सुरू केली. मंडल्याच्या तुरुंगात असताना भगवद्गीतेवर गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. बेळगाव येथे होमरूल लीग स्वराज्य संघाची स्थापना त्यांनी केलेली आहे. त्यांना तेल्या तांबोळीचे पुढारी असे देखील म्हटले जात. त्यांची पुस्तके आहेत गीता रहस्य, ओरायन, दी आर्क्टिक होम इन दी वेदास. त्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे 1858 ते 1962. लक्षात घ्या, विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली आहे. पुण्यात अनाथ बालिकाश्रमची स्थापना केली. ही संस्था प्लेगच्या साथीमुळे हिंगणेला हलवलेली आहे. हिंगणे येथील महिला विद्यापीठाची व पुढे महिला विद्यापीठाची स्थापना केली. हेच विद्यापीठ आज श्रीमती नादा ठाकरसी महिला विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. त्यांनी निष्काम कर्म मठाची व ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना केली आहे. पहिली पत्नी राधाबाई हिचे निधन झाल्यानंतर गोदूबाई या विधवेशी विवाह केला. त्यांचे मराठी आत्मचरित्र आत्मवृत्त, इतर इंग्रजी आत्मचरित्र लुकिंग बॅक या नावाने प्रसिद्ध आहेत. हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक महर्षी कर्वे यांच्या जीवनावर लिहिले आहेत. त्यांना पद्मभूषण व भारतरत्न 1958 मध्ये देण्यात आलेला आहे. पंडिता रमाबाई 1858 ते 1922. त्यांनी पुणे येथे स्त्रियांच्या उद्धारासाठी आर्य महिला समाजाची स्थापना केली. त्यांनी मुंबईत शारदा सदन नावाची संस्था स्थापन केली. नंतर या संस्थेचे पुण्याला स्थलांतर करण्यात आले. त्यांनी केडगाव या ठिकाणी मुक्ती सदन नावाची संस्था सुरू केली. त्यांना ब्रिटिश सरकारने केसरी हिंद ही पदवी देखील दिलेली आहे. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज 1874 ते 1922. त्यांचे मूळ नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे होते, परंतु कोल्हापूरच्या राजघराण्यात आनंदीबाई राणीसाहेब यांना दत्तक गेल्यामुळे त्यांचे नाव शाहू महाराज असे झाले. बडोदा येथील खानविलकर घराण्यातील लक्ष्मीबाई यांच्याबरोबर शाहू महाराजांचा विवाह झाला. शाहू महाराज यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. गावाचा कारभार व्यवस्थित चालवण्यासाठी महाराजांनी पाटील स्कूल व तलाठी स्कूल सुरू केले. त्यांनी लष्करी शिक्षण देण्यासाठी इन्फंट्री स्कूल सुरू केले. महाराजांनी अस्पृश्य मुलांसाठी मिस क्लार्क वसतिगृह सुरू केले. तसंच त्यांनी सर्व जातींच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया वसतिगृह देखील सुरू केलेलं आहे.
त्यानंतर शिक्षणाच्या प्रचारासाठी त्यांनी निपाणी येथे डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली. त्यांनी स्त्रियांना क्रूरपणे वागवण्यास प्रतिबंध करणारा कायदा संमत केला. त्यांनी 1920 मध्ये घटस्फोटाचा कायदा संमत केला. महाराजांनी गुन्हेगार जमातीच्या लोकांना रोज पोलीस चौकीवर हजर देण्याची पद्धत बंद केली. महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथील अस्पृश्यांची परिषद भरवली. महाराजांनी कुलकर्णी वतेने रद्द केली व कुलकर्णी करीत असलेली सर्व कामे तलाट्याकडे सोपविली. महाराजांनी शास्त्र जगद्गुरूचे नवीन पीठ सुरू केले. या पीठावर सदाशिवराव बेनाडकर पाटील यांची नेमणूक केली होती. तसेच त्यांनी पुरोहितांची शाळा देखील काढलेली आहे. महाराजांनी भोगावती नदीवर राधानगरी हे धरण बांधले. महाराजांनी शाहू मिलची स्थापना केली. तसेच शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ निर्माण केली. कोल्हापुरात महाराजांनी सन 1911 मध्ये परशुरामराव घोसरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. कोल्हापुरात महाराजांनी सन 1918 मध्ये आर्य समाजाची शाखा स्थापन केली आहेत. महाराजांनी कुस्त्यांसाठी खासबाग मैदान तयार केले. त्यांना मल्लांचा राजा म्हणत. इसवी सन 1919 मध्ये शाहू महाराजांना उत्तर प्रदेशातील कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने राजर्षी पदवी बहाल केलेली आहे. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील 1887 ते 1959 सांगली जिल्ह्यातील दुधगाव येथे दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ नावाची संस्था स्थापन केली. 1919 साली काले या गावी तालुका कराड जिल्हा सातारा रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. पुढे या संस्थेचे स्थलांतर सातारा येथे झालेले आहे. छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस तसेच सिल्वर जुबली रुरल ट्रेनिंग कॉलेज स्थापन केले आहेत. त्यांच्या रयत शिक्षण संस्थेद्वारे कमवा आणि शिका ही योजना देखील राबवली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1891 ते 1956. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू मध्य प्रदेश या ठिकाणी झाला आहे. डॉक्टर आंबेडकरांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावडे येथे आहे. डॉक्टर आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव रामजी सकपाळ असे होते. डॉक्टर आंबेडकरांना सयाजीराव गायकवाड व शाहू महाराजांनी शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य केलेलं आहे. डॉक्टर आंबेडकरांनी गौतम बुद्ध, महात्मा फुले व संत कबीर यांना गुरु मानले होते. 1927 रोजी आंबेडकरांनी महाड येथील चौदार तळ्यावर सत्याग्रह केला. तसेच मनुस्मृती या धर्मग्रंथाचे जाहीररित्या दहन केलेला आहे. नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी सत्याग्रह देखील केला आहे. आपल्या समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी 1924 मध्ये बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. शिक्षणाच्या प्रचारासाठी त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत मुंबईत सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद कॉलेज काढले गेले. त्यानंतर महात्मा गांधी आंबेडकर यांचा येरवाडा पुणे येथे पुणे करार झाला. या करारानुसार अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाचे कलम रद्द करून त्यांना राखीव मतदारसंघ दिले होते. राजकीय क्षेत्रात आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष व अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन मुख्यालय नागपूर येथे स्थापना केली. भारतीय स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय मंत्रिमंडळात विधी मंत्री झाले. परंतु हिंदू कोड बिलास विरोध झाल्याने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. डॉक्टर आंबेडकरांनी येवला येथे बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याची घोषणा केली आणि 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर येथे हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे. डॉक्टर आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत ही पाक्षिक चालवली. यांची पुस्तके आहेत हू वेअर दी शूद्रास, बुद्ध अँड हिज धम, द अनटचेबल्स, थॉट्स ऑन पाकिस्तान, द प्रॉब्लेम ऑफ रूफी, रिडल्स इन हिंदुइझम, महाराष्ट्र इज अ लिंग्विस्टिक स्टेट. हू वेअर दी शूद्रास हा ग्रंथ डॉक्टर आंबेडकरांनी महात्मा फुले यांना अर्पण केलेला आहे. डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध आणि त्याचा धर्म हा ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला. त्यांना 14 एप्रिल 1990 मध्ये मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देखील प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख 1898 ते 1965. अमरावती येथील अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून त्यांनी सत्याग्रह केला. त्यांनी अखिल भारतीय मागास जाती संघाची स्थापना केली. त्यांनी अमरावती येथे श्रद्धानंद छत्रालय सुरू केले. या छत्रालयात सर्व जाती जमातींच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असे. डॉक्टर देशमुख यांनी अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांनी प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना देखील केली आहे. शेतकरी संघाच्या प्रचारासाठी त्यांनी महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे. तसेच डॉक्टर देशमुख यांनी भारतीय कृषक समाज या संस्थेची स्थापना केली. स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री म्हणून डॉक्टर देशमुख हे ओळखले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण समाजसुधारक जेवढेही महत्त्वपूर्ण समाजसुधारक आहेत त्याविषयी विद्यार्थ्यांनो माहिती बघितलेली आहेत. आता वन लाईनर क्वेश्चन विद्यार्थ्यांनो आपण बघत आहोत. विद्यार्थ्यांनो, अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच लाईक करून द्या. आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे 100+ लाईक. तर विद्यार्थ्यांनो, हे टार्गेट अचीव करण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करायची आहे. तर सर्वात पहिला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे, डॅश यांनी लीला चरित्र हा ग्रंथ लिहिला. तर माई भट योग्य उत्तर आहे.
डॅडॅश यांचे काही अभंग शिखांच्या गुरु ग्रंथ साहिबात समाविष्ट केले आहेत. तर संत नामदेव गुरुकुंज आश्रम ही संस्था डॅडॅश यांनी स्थापन केली. तर संत तुकडोजी महाराज योग्य उत्तर आहे. डॅडॅश या मराठी संतांची पंजाबमध्ये काही देवळे आहेत. तर संत नामदेव योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, डॅडॅश या संतांची भारुडे व गवळणी विशेष प्रसिद्ध आहेत. संत एकनाथ डॅडॅश यांनी दासबोध व मनाचे श्लोक हे ग्रंथ लिहिले. समर्थ रामदास. महाराष्ट्रात कीर्तन परंपरेची सुरुवात कोणी केली? तर संत नामदेव. त्यानंतर संत चळवळीचे डॅडॅश हे केंद्र होते पंढरपूर. डॅडॅश यांनी वारकरी चळवळीचा पाया घातला. संत ज्ञानेश्वर. मराठी आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी डॅडॅश येथे आहे. आंबेजोगाई बीड. विष्णुशास्त्री पंडित यांनी पहिली पत्नी वारल्यानंतर विधवा स्त्रीशी विवाह केला. तर कुसाबाई योग्य उत्तर आहे. मुंबई येथे प्रातःसमाजाची स्थापना कोणी केली? डॉक्टर आत्माराम पांडुरंग. गुरुकुल पद्धतीचे शिक्षण देणारी गुरुकुल योजना कोणी सुरू केली? स्वामी श्रद्धानंद. दादाभाई नौरोजी यांनी पुढाकार घेऊन मुंबई येथे डॅडॅश ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना स्थापन केली. तर बॉम्बे असोसिएशन योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, पुण्यात सार्वजनिक सभा ही संस्था डॅडॅश यांनी स्थापन केली. तर सार्वजनिक काका म्हणजेच गणेश वासुदेव जोशी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र डॅडॅश यांनी घेतले. सार्वजनिक काका. डॅडॅश यांनी कुष्ठरोगावर चांगले औषध शोधल्यामुळे त्यांना धन्वंतरी म्हणून ओळखले जाते. तर भाऊ दाजी लाड योग्य उत्तर आहे. डॅडॅश यांनी प्रभाकर नावाचे साप्ताहिक सुरू केले. तर भाऊ महाजन योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, पुन्हा नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॅडॅश यांनी केली. तर वामन भावे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, डॅडॅश यांनी यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी लिहून विधवा स्त्रियांच्या दुःखास वाचा फोडली. तर बाबा पद्मजी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, बाबा पद्मनजी यांनी डॅडॅश हे आत्मचरित्र लिहिले. तर अरुणोदय योग्य उत्तर आहे. बावनकशी, सुबोध रत्नाकर व काव्य फुले हे काव्यसंग्रह डॅडॅश यांनी लिहिले. तर सावित्रीबाई फुले योग्य उत्तर आहे. डॅडॅश यांनी निबंधमाला सुरू केली. तर विष्णुशास्त्री चिपळूणकर योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जात? तर विष्णुशास्त्री चिपळूणकर योग्य उत्तर आहे. प्रभाकर या साप्ताहिकात गोपाळ हरिदेशमुख डॅडॅश या टोपणनावाने लेखन करत. तर लोकहितवादी योग्य उत्तर आहे. त्यानंतर डॅडॅश यांना आपण श्यामजी आई या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे व पत्री या काव्यसंग्रहाचे कर्ते म्हणून ओळखतो. तर साने गुरुजी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर विलासराव साळुंके योग्य उत्तर आहे. त्यानंतर वाचनालयाची चळवळ कोणी महाराष्ट्रभर चालवली? गोपाळ हरिदेशमुख योग्य उत्तर आहे. डॅडॅश यांनी इंडियन स्पेक्टॅटर हे साप्ताहिक सुरू केले. तर बेहरामजी मलवारी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना तसेच केडगाव येथे मुक्ती सदनची स्थापना कोणी केली? तर पंडिता रमाबाई योग्य उत्तर आहे. आत्मवृत्त हे आत्मचरित्र कोणाचं आहे? तर महर्षी धोंडो केशव कर्वे योग्य उत्तर आहे. 1958 मध्ये भारतरत्न हा पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले कोण? तर महर्षी धोंडो केशव कर्वे योग्य उत्तर आहे. मुंबई येथे डिफरेन्स क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर कर्मवीर वी रा शिंदे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, भारतातील पहिली कामगार संघटना कोणी उभारली? तर नारायण मेघाजी लोखंडे योग्य उत्तर आहे. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक कोणी लिहिले? तर वीरा शिंदे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, मुरळी प्रथा बंद करण्यासाठी डॅडॅश यांनी प्रयत्न केले. तर वीरा शिंदे योग्य उत्तर आहे. पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा डॅडॅश यांनी सुरू केली. तर संत गाडगे महाराज योग्य उत्तर आहे. 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर गोपाळ कृष्ण गोखले योग्य उत्तर आहे. राजकारणाचे आध्यात्मिकरण हा डॅडॅश यांनी मांडलेला विचार होय. तर गोपाळ कृष्ण गोखले योग्य उत्तर आहे. त्यानंतर कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी तपोवन जगदंबा कुष्ठधामची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, समाजात लैंगिक शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी र धो कर्वे यांनी डॅडॅश हे मासिक सुरू केले. तर समाज स्वास्थ्य योग्य उत्तर आहे. ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी डॅडॅश जिल्ह्यात कार्य सुरू केले. तर ठाणे योग्य उत्तर आहे. कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर अनुताई वाघ योग्य उत्तर आहे. पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना कोणी केली? हमीद दलवाई योग्य उत्तर आहे. त्यानंतर बाबा आमटे यांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून 100 दिवसांचे डॅडॅश हे अभियान राबविले. तर भारत जोडो योग्य उत्तर आहे. कुष्ठरोगाचे निर्मूलन व कुष्ठरोग्याचे पुनर्वसन या संदर्भात महाराष्ट्रात डॅडॅश यांनी फार मोठे कार्य केलेले आहे. तर डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन आणि बाबा आमटे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, एक गाव एक पानवाटा मोहिमेचे नेतृत्व कोणी केले? डॉक्टर बाबा आढाव. हमाल पंचायत ही कामगार संघटना कोणी स्थापन केली? तर डॉक्टर बाबा आढाव.
योग्य उत्तर आहे. त्यानंतर डॅडॅश यांनी कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन, अशोकवन, सोमनाथ, नागेपल्ली हे प्रकल्प सुरू केले, तर बाबा आमटे योग्य उत्तर आहे. डॅडॅश यांनी हेमलकसा लोक बिरादरी जिल्हा गडचिरोली हा आदिवासी विकासांचा प्रकल्प सुरू केला, तर बाबा आमटे योग्य उत्तर आहे. सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी आता डॅडॅश नावाने ओळखली जाते, तर चेतनाभूमी योग्य उत्तर आहे. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोठे केली? मोझरी हे योग्य उत्तर आहे. सर्च ही विदर्भात संस्था कोण चालवते? तर डॉक्टर अभय व राणी बंग योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थ्यांनो, या पद्धतीने आपण जेवढेही महत्त्वाचे समाजसुधारक आहेत त्यांची थेरी बघितली आहे, तसेच वन लाईनर क्वेश्चन देखील विद्यार्थ्यांनो बघितले आहेत. तर तुम्हाला आमचं कंटेंट जर आवडलं असेल तर नक्की विद्यार्थ्यांनो व्हिडिओला लाईक करा. परत एकदा सांगतो, व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक. तसंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील विद्यार्थ्यांनो सबस्क्राईब करायचं आहे. लक्षात घ्या, परीक्षा जवळ येत आहे, तर परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्या चॅनलवर ज्या डिफरंट प्लेलिस्ट आहेत, तर विद्यार्थी मित्रांनो त्यांचा आपण पुरेपूर वापर करून घ्या आणि परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो चांगले मार्क आणून विद्यार्थी मित्रांनो आपलं सिलेक्शन करून घ्या. तर विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबत आहोत. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.